तर सगळ्यांना हाय. आज सकाळपासून आपला व्हिडिओ आलेला नाही आहे कारण की आज दिवसभर मला आहे ना पूर्ण काम केलेलं आहे. कारण की आज दोन्ही घरं मी वगैरे आवरून घेतले कारण की जत्रा आहे ना आमच्या गावची, त्याच्यामुळं मी नाही बघा कसं स्वच्छ एकदम बघू शकता. हे किचन आहे आमचं, तर मी हे सगळं एकदम चकाचक करून घेतले. बघू शकता तुम्ही, सगळं असं क्लीन करून घेतले मी. आणि आता मला आहे ना स्वयंपाकाला लागायचं आहे. संध्याकाळचे 8-8:30 वाजले ते आता सध्या. बिग बॉस बघायचं आहे मला, पण म्हटलं आज दिवसभर आपला व्हिडिओ नाही आला तर आत्ता नाही घेतला तर उद्या पण पडणार नाही. कारण की उद्या तर जत्रेची तयारी चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे सकाळचा पोळ्याचा स्वयंपाक वगैरे नाही का, तर त्याच्यामुळं त्यातच वेळ जाणार आहे. त्याच्यामुळं म्हटलं आत्ताच व्हिडिओ घेऊन टाकावा नाही का. त्याच्यामुळे मग मी आत्ता व्हिडिओ घेत आहे. की उद्या होईल का नाही सांगता येत नाही. एवढी दमले ना मी आज, काहीच करू वाटत नव्हते, पण आता करावं लागतं. कारण मुलं उपाशी झोपतात, त्यांच्यासाठी करावं लागतं. भरपूर काम होतं आज दिवसभरात. काल पण होतं आणि आज पण होतं. भरपूर काम केले. आता मी ना स्वयंपाक करते बघा. आता मी ना हे बघा, कोणाच्या इकडं गवाराशी करतात मला सांगा बरं का. आमच्या इकडं आम्ही करतो, कोण करतं ते मला माहीत नाही, पण मी करते. अशी पातळ गवार करते ह्याची बरं का. आवडते आमच्या सगळ्यांना. तर मी आता बघा काय काय टाकणार ते त्याच्यासाठी. तर हे बघा, ह्याचे ना जिरं टाकणार आहे, थोडं मोहरी टाकणार आहे आणि कढीपत्ता टाकणार आहे. बघू शकता. आणि ह्यात वाटण घेतलं बरं का. खूप काय आहे, शेंगदाणे आहे, अद्रक लसूण कोथिंबीर एवढंच आहे. ते हे वाटलं त्यात टाकणार आहे मी आता. तर एका हाताने कॅमेरा धरला आहे आणि एका हाताने मी आता भाजीला आहे ना फोडणी देते. कारण धरायला कोणी नाही आहे. खाडखाड वाजतो कॅमेऱ्यातलं, ह्याचा आवाज खाडखाड येतो. त्याच्यामुळे आता हळूहळू घालायचे. थोडासा तो मसाला परतला ना, त्यात थोडंसं मीठ टाकायचं. कारण की ना मिठाने ना मसाला कच्चा राहत नाही, म्हणजे चव वगैरे ना चांगली. कॅमेरा हल्ला पडली असती बरं नाही आता हातातनं मिठाची. तर मी दाखवते तुम्हाला. ते बघा, हे थोडंसं मीठ घेतलं आहे मी, तर ते आता मीठ टाकते त्याचं. कारण की ह्याच्यामुळे ना मसाला कच्चा राहत नाही आणि मिरचाट पण लागत नाही मसाला. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कधी पण परतताना. आणि त्यानंतर मी ह्यात ना घरचा मसाला वगैरे घेतलेला आहे आणि ते टाकून घेते. आणि थोडीशी ना हळद टाकायची त्याच्यामध्ये आपल्याला बरं का. एकच मिनिट तुम्हाला टाकते. थोडीशी हळद टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. सगळे ना एकजीव करून घ्यायचं, मस्त की हलवून घ्यायचं आहे. दाखवतो. थोडीच भाजी करायची, लई नाही करायची बरं का. कारण की सकाळची पण भाजी शिल्लक आहे थोडीशी, त्याच्यामुळे आता मी एकदम थोडीशीच भाजी करणार आहे. आता ते परततोय मसाला, तोपर्यंत आवरून घेते मी वगैरे ठेवून देते. आवाज लई खडखड. तर मसाला परततोय अजून. त्यात ना मी थोडंसं ना पाणी टाकते. पाणी टाकल्यावर पण मसाला अजून छान ना तरी सोडतो थोडासा, म्हणजे नाही का. हे बघा, असं केलेलं तेल सोडतो भाजीला मसाला. तुम्हाला दाखवते. आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडते बरं का. मी बनवलेली भाजी, भाकरी, चपाती वगैरे काही बनवू द्या, सगळ्यांना आवडते. बघू शकता. आता ह्यात थोडं अजून थोडं पाणी वरते, कारण की त्याला तेल सुटायला थोडं अजून लागेल. आत्ताच बघा सुटायला लागले, बघू शकता तुम्ही. हे बघा, तेल सुटायला लागलं लगेच मसाला. म्हणजे कसं असं केलं ना मसाला कच्चा वगैरे राहत नाही. ते मिरचाट भाजी लागते, नाही तर नाही का. मी चिकनची भाजी पण असंच करते. थोडं आळणी पाणी वगैरे ना त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे नाही का. आपण मसाला वगैरे परतून झालं ना, तर असं थोडं आळणी पाणी टाकत राहायचं. म्हणजे तो मसाल्याने एकदम तेल वगैरे सोडतो. मस्त अशी तरी, लई तेलाची पण गरज नाही लागत त्याला. मग मस्त अशी तरी येते त्याला मग. तर आत्ता बघू शकता तुम्ही किती छान आहे बघा. आत्ताच हे सुटायला लागले. आणि गॅस थोडासा कमीच ठेवला आहे बघा मी. तर होते आता हे झाले की मला एक 3-4 चपात्या करायच्या आहेत. कारण की आता सध्या भूक तर नाही आहे कुणालाच, कारण की मुलांना मी ना भेळ आणली होती.
तर त्यांनी ती भेळ खाल्ली आता मगाशी. तुम्हाला दाखवते बघा. तेल सुटलं होतं मी आता परतल्यामुळे ते गेलं. मस्त तेल सुटलं होतं बघा. आणि इकडं बघा देवांचं कसं एकट्याचं आज खेळतं बघा. कुणी नाही लागत आमच्या देवांशला खेळायला बरं का. एकटाच खेळतो आहे ना देवांश. बघा हे बघा कशावर त्याने फेकलं ते बघा. धान्यांच्या गोण्यावर फेकतोय. आणि ते बघा तिथं दिवाणवर आहे ना ह्याला ना भेळ खाऊन ठेवलेली. हे बघा भेळ खाल्ली तिथंच ठेवली. आता तुम्हाला उचलून ठेवलं तर आपला मसाला परतलेला आहे. आणि बघा हे फ्रीज पण मी बघा किती स्वच्छ केलं आहे. हात तरी ना माझ्या ती जी मुलगी ना पोहे बनवती हातीने स्वच्छ केलं. हातीने फ्रीज वगैरे ना स्वच्छ केलं. हा बेटा हे सगळं स्वच्छ केलं तिने बरं का. तर बघू शकता किती व्यवस्थित. आणि हे जे डबे आहेत ना ह्याच्यामध्ये कडधान्य ठेवलेले आहेत. कारण की तुम्हाला एक टिप सांगते. कारण की जर फ्रीजमध्ये कडधान्य ठेवलं ना तर त्याला ना किडे वगैरे नसतात का ते सोंड वगैरे लागतात बघा. ते लागत नाही. हे बघा तेल सुटले त्या डब्यांमध्ये ना. तर हे भरून ठेवायचं कडधान्य तुमच्याकडे जे असेल ते. म्हणजे त्याला ना भुंगे वगैरे लागत नाही नाही का. चांगलं राहतं तसं किती बी दिवस वर्षभर म्हटलं तरी चांगलं राहतं ते त्याच्यामध्ये. तर मी तसंच ठेवते त्याच्यामध्ये स्टोअर करून बरं का. तर ते आता आमच्या हे गवार दाखवते तुम्हाला. तर परवा दिवशी आपला होम टूरचा एक व्हिडिओ होईल बरं का. होम टूरचा एक व्हिडिओ घ्यायचा आहे मला. आणि त्याच्यानंतर ना मला एक फेस टू फेस व्हिडिओ मी चालू करणार आहे. कारण की असं कॅमेऱ्याच्या मागून बोलल्यावर आहे ना कसं होतं माहीत थोडंसा नाही का. माणसं म्हणतात काय फेसच्या मागून बोल नाही का कॅमेऱ्याच्या मागून बोलते वगैरे नाही. तर परवापासून आज नाही का करणार आहे मी चालू ते. आणि आत्ता सध्या माझे ना जवळपास 60च्या घरात ना सबस्क्रायबर झालेले. आणि ज्यांनी मला सबस्क्रायबर केले ना त्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच अजून नाही का अशीच साथ द्या मला. आणि हे बघा देवांच्या गाडीचा रिमोट आहे. त्या गाडीला चार्जिंग नाही. काल लावली होती तर त्यांनी सगळी संपवली चार्जिंग. आणि आता रिमोट घेऊन येतोय. रिमोटनी चालते पण त्या आता नाही देणार त्याला मी. तर बघू शकता आता भाजी होत आली आहे माझी. म्हणजे शिजायला टाकते आता. त्याला मी ना हे मसाल्याचं पाणी वगैरे हे जे आहे ना हे धुणार आहे आणि टाकणार आहे. छान लागते अशी पण बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर. बाजरीची शक्यतो बाजरीच्या भाकरीबरोबर खरंच खूप लय भारी लागते बरं का. मला तर आवडते. पण बाजरी आम्ही खात नाही. आम्ही फक्त ज्वारी खातो. चपाती पण आमच्यात कोणी जास्त खात नाही. आम्हाला शक्यतो ज्वारीच लागते जास्त करून. आणि उद्या आमच्या गावची यात्रा आहे. मी मग अशी जत्रा म्हणत होते तर देवांश मला म्हणतोय जत्रा वगैरे नको म्हणू यात्रा म्हणू. म्हणजे बघा आपण मोठे माणसं असून आपल्याला कळत नाही यात्रा म्हणायचं का जत्रा म्हणायचं ते. तर तो मला सांगत होता मम्मी यात्रा म्हण जत्रा नको म्हणू. तर म्हटलं ठीक आहे नाही का. हा आणि त्याचं आहे ना कुठं जाणार आहे तू देवांश सांग. जम्पिंग जपांगला उद्या जाणार आहे. बरं. तर नाही तर आल्यापासून जसं ते नाही का गावामध्ये जत्रा लागताना नाही का ते जम्पिंग जपांग वगैरे ते लागलं आहे आजच आमच्या इथं. आणि ह्याचं बराच वेळ झालं. देवांचा कसा डान्स चाललाय बघा. कोणतं गाणं म्हणतोय बघा तो. मराठमोळं गाणं लाख मोलाचं सोनं. मग बोलू तारारारा करणारी कसं करणारी करून दाखव. तो आता मनातल्या मनात गाणं म्हणणारी बरं का. आणि त्याचं ते मनातल्या मनातच असतं बरोबर स्टेप करतो गाणं म्हणतो. आणि मनातल्या मनात करतोय बघा आता त्याचा डान्स कसा आहे. छान आहे का नाही देवांचा डान्स आहे का नाही देवा. दुसरा कुठला तुझा डान्स तो करून दाखव ना शाळेतला. तू गॅदरिंगला केलेला डान्स कर दाखव. नाचू नाचू करून दाखव. नाचू नाचू करून दाखव ना. हां ते संगीतावर असं बरं का असं हालायचं. नाही तर गाणं पण म्हण ना. हां बघा कसा कंबर हलवतं येते का तुम्हाला. हो का. सिंगू ठाके बाजू जैसे धमधनाकी आहे का नाही. बघा देवांचा डान्स आवडतोय का तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा बरं का. बघा देवांश मनातल्या मनातच गाणं म्हणतोय आणि स्टेप करतोय बघा. आपल्याला येईल का तसं ते बघा. आणि त्याचं गाणं पण पूर्ण पाठ आहे. कसा करतोय बघा देवांश.
आणि हे जे समोरचं सामान दिसतंय ना ते सगळं आमच्या JCBचं सामान आहे बरं का. त्याच्यात त्या बॉक्समध्ये हे डिझेल वगैरे घरात आणून ठेवलं आहे, बाहेर ठेवत नाहीत ना, आम्ही तर घरातच ठेवतो. त्याच्यामुळे सगळं JCBचं खोकड्यांनी वगैरे सगळं JCBचं सामान आहे त्याच्यामध्ये बरं का. आणि हा देवांचं चालू आहे डान्स आपल्या. तर आजच्यासाठी नाही एवढाच व्हिडिओ आहे. उद्या नवीन येईल.